नमस्कार, मी डॉक्टर गीतांजली शुद्धलवार, यवतमाळ. रंगगंध कलासक्त न्यासच्या यूट्यूब चॅनलवरून मी आज तुमच्या भेटीला आलेली आहे. तुम्हा सगळ्यांना प्रेमळ शुभेच्छा देण्यासाठी. व्हॅलेंटाईन वीक चालू आहे म्हणून प्रेमळ शुभेच्छा दिल्या तुम्हाला सगळ्यांना. प्रेम ही माणसाची अगदी आदिम भावना आहे. प्रेम नसेल तर माणूस आणि वस्तू याच्यामध्ये काय फरकच नाहीये, है की नाही? तर आज आपण प्रेमाच्या गोष्टी बोलतोय बरं का. तर मी विचार करते, अगदी जुन्या काळी समाजबंधनं जेव्हा अतिशय जाचक होती तेव्हा पण लोक एकमेकांवर प्रेम करायचीच की. कशी करत असतील? तेव्हा फक्त आँखों ही आँखों में इशारा हो गया या धर्तीवर प्रेम चालत असणार आहे ना. किंवा प्रथम तुझं पाहता विसरलो भानन. पहिल्या नजरेचं प्रेम. भेटी तर दूरची गोष्ट होती, शक्यच नव्हतं, ते इम्पॉसिबल. मग फक्त नजरेच्या भरोश्यावर, इशाऱ्याच्या भरोश्यावर प्रेम व्हायचं. सक्सेस व्हायचं नाही ती गोष्ट सोडा. अगदी 1% भाग्यवान लोक जे मध्यस्थ बिध्यस्थ पाठवून तिच्या घरी रीतसर मागणी घालून तिच्याशी लग्न वगैरे करत असतील. बाकी तर आनंदच होता सगळा. पण ठीक आहे, म्हणून काय झालं, प्रेम तर होतं, प्रेमात तर पडत होती लोक एकमेकांच्या. आणि मग काय, एकमेकापासून दुसरीकडे लग्न झाल्यानंतर म्हणत असतील की बाबा खुश रहे तू जहां, तू जिथं असेल तिथं खुश राहा. सच्ची भावना होती प्रेमाची शेवटी ना ती. वाईट चिंतणार नाही आपण ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यासाठी ना. मग पुढे काय झालं, थोडंसं वातावरण समाजाचं बदललं, थोडे बोल्ड झाली लोक, चिठ्ठ्या चपाट्यांचा जमाना आला. फार मजा असायची या जमान्यामध्ये. चिठ्ठ्या पोचवणारी मित्रमंडळीची गँग तयार असायची. आणि बरं का, त्याच्यातली पण एक गंमत सांगते मी तुम्हाला. एकदा जोडी ठरली की ती मुलगी त्या शाळेतल्या, त्या कॉलनीतल्या, त्या कॉलेजमधल्या सगळ्या मुलांची वहिनी असायची बरं का. कितीही वांड मुलं असली ना तिच्या वाट्याला जायच्या नाहीत, तितकाच आदर द्यायची तिला. आणि ती पण एखाद्या पतिव्रता स्त्रीप्रमाणे आपलं सगळं नातं निभवायची. कडक शिस्तीत चालायचं हे सगळं, अगदी मनापासून. पण काय व्हायचं, कुठेतरी ती चिठ्ठी चपाटी पकडली जायची. मग काय, कानाखाली आवाज, डोळ्यासमोर काजळे चमकायचे, प्रकरण खल्लास व्हायचं. त्या मुलीला घरात बंद केलं जायचं, ती महिनाभराने मांडवातच दिसायची डायरेक्ट लोकांना. आणि अशा रीतीने दो पंछी बिछड जायचे एकमेकापासून. मग काय, आंसू भरी है ये जीवन की राहे म्हणत दोघं एकमेकापासून विभक्त व्हायची. दुसरीकडे लग्न व्हायचं, त्या पार्टनरवर प्रेम करायची. आणि ते योग्यही होतं. माणूस मुळात प्रेमळ आहे हो, त्यामुळे तो सगळ्यांवर प्रेम करतो. नंतर काय झालं, परत फारच प्रेमाची व्याप्ती वाढली हो. आजकाल तर फारच वाढली. व्हॅलेंटाईन डे पासून व्हॅलेंटाईन वीकवर आली संस्कृती आपली. पण आताच्या पोरांचं काम लई अवघड आहे बघा. विचार करा, 7-7 दिवस प्रेम करायचं, रोज एक प्रेझेंट द्यायचं. आता तो मुलगा चांगला कमवता असला, खिसा गरम असला तर उत्तमच आहे. दुसऱ्याच्या खिशावर डल्ला मारून एवढं सगळं करायचं, किती भानगडी करत असेल बिचारा. कल्पनेनीच घाम फुटतंय मला तर. लई अवघड झालंय पोरांचं जगणं आजकाल बरं का. तुम्हाला सांगते, पूर्वी कसं होतं, चंद्रताऱ्यावर पोरी खुश असायच्या बघा. तेरे लिए चांद तारे तोड लावू म्हणलं की मस्त पोरगी खुश. आता जमतंय का? जेवढं मोठं गिफ्ट तेवढं प्रेम मोठं. तू माझ्यासाठी गिफ्ट नाही आणलं म्हणजे तुझं माझ्यावर प्रेमच नाही. सरळ सरळ आहे हे असं. आणि त्याच्याप्रमाणे म्हणजे जसे रंग बदलत आहेत ना प्रेमाचे, तसे संगीतात पण बदल होत आहेत. आताची गाणी ऐकाल तर तेरे कांधे का दिल भी मेरा हो गया असं नुसतं म्हणत नाही तो, त्याच्यासोबत तेरे बिजली का बिल भी मेरा हो गया म्हणतो. म्हणजे याच्यावरूनच कळतं आपल्याला की किती प्रेमाचे रंग बदलत आहेत. पण म्हणून प्रेम खोटं आहे का? नाही. ती भावना तेवढीच सच्ची आहे, तेवढीच सच्ची राहील. परिस्थितीनुसार, ज्याच्या त्याच्या वाट्याला आलेल्या व्यक्तीनुसार त्याचे रंग बदललेत. पण म्हणून मूळ भावना कायम आहे. आणि ती तशीच कायम राहील मनुष्याच्या अंतापर्यंत कुठेतरी. आणि हे प्रेमात पडल्याशिवाय, त्याचा अनुभव घेतल्याशिवाय हे कळणार नाही बरं का. कुठेतरी वाचलं होतं मी
की चटका बसल्या बिगर कळत नाही इंगळ कोणता आणि कोळसा कोणता. तशी गोष्ट आहे मंडळी. त्याच्यात पडल्याशिवाय ते कळणार नाही तुम्हाला त्यातली गंमत कोणती आणि त्याच्यातले धोके कोणते. पण तरीही प्रत्येकाने एकदा तरी प्रेमात पडावं. पडतेच सगळेजण असं मला तरी वाटतं बरं का. फक्त ते कुणाचं सक्सेस होतं कुणाचं होत नाही ती गोष्ट अलहिदा. आणि प्रेम काही फक्त प्रेयसीवर करायचं नसतं. बाकी गोष्टींवर पण आपण प्रेम करतो की. भावना तीच आहे, व्यक्ती बदलते फक्त एकच म्हणावं असं वाटतं. काहीही असो एवढं तरी पथ्य किमान पाळा की एखाद्या क्षणी एखाद्या हळव्या क्षणी जेव्हा त्या व्यक्तीला तुमची आठवण येईल ज्याच्या तुम्ही प्रेमात होता की तेव्हा त्याच्या ओठावर किमान हसू असावं, डोळ्यात अश्रू असू नये. एवढं जरी तुम्ही पाळलत ना मंडळी तर तुम्ही प्रेम 100% यशस्वी केलं असं मला म्हणावं असं वाटतं. मग तुमच्या काय आठवणी आहेत प्रेमाच्या, प्रेमळ व्यक्तीच्या, जरूर कळवा. व्हिडिओ कसा वाटला तेही जरूर कळवा. धन्यवाद.